नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. धाराशिवमध्ये बैठकीस खासदार ओमराजे निंबाळकर गैरहजर राहिल्यानं ऑपरेशन टायगरची चर्चा. काही कारणांमुळे ओमराजे हे गैरहजर आहेत. बैठकीत त्यांच्याच कार्यालयामध्ये आहे. अंबादास दानवेंकडून स्पष्टीकरण. देशाचं भविष्य बदलण्याचं काम PM मोदींनी 12 वर्षात केलं. देशाच्या 70% भूभागावर 22 राज्यात NDAचं सरकार. भारत आज सर्जिकल स्ट्राईक करणारा देश झाला. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. राज्यातील गुटखा माफियांवर आता मकोका अंतर्गत कारवाई. तुकाराम मुंढेंचा अधिकाऱ्यांना आदेश. प्रतिबंधित अन्नपदार्थाचा व्यापार आता संघटित गुन्हा मानला जाणार. बीडच्या माजलगावमध्ये खासदार बजरंग सोनवणेंनी पुरुषोत्तमपूर येथे घेतलं दर्शन. त्यांनी विविध विकास कामांची पाहणी करत भाविकांसाठीच्या सुविधांची घेतली माहिती. बँकॉकहून भारतात आलेल्या महिलेला मुंबईत पोलिसांकडून गांजासह अटक. 29 वर्षीय महिलेकडून 11.82 कोटी रुपये किमतीचे 11.824 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त. गोंदियात दमदार पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं आता शेतीच्या कामांना येणार वेग. भंडाऱ्यात एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पावसाच्या हजेरीनं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. नाशिकच्या मालेगावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या प्रसूती प्रकरणी 9 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी. या प्रकरणी डॉक्टर किशोर डांगेंसह 11 जणांविरोधात कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भिवंडी शहरातील मंडई परिसरामध्ये किरकोळ कारणावरून ओला चालकाला 3 जणांकडून बेदम मारहाण. पोलिसांकडून 3घांवर गुन्हा दाखल. अधिक तपास सुरू. नाशिकमध्ये BSNL आणि महावितरणाच्या महागड्या UG केबल चोरी करणाऱ्या आरोपींना अटक. मुंबईतील भांडूप परिसरातून 17.5 टन ॲल्युमिनियम केबल, 14.5 टन कॉपर वायर जप्त. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.